रातोळी येथील श्री रोकडेश्वर महाराज यात्रा भव्यतेने सुरू. कुस्ती दंगल शांततेत संपन्न. 3 फेब्रुवारी लोककला लावणी महोत्सव. न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह मध्ये आपले स्वागत. मी आहे श्रीनिधी पुठ्ठेवाड कुंटूरकर. पाहूया आमचे प्रतिनिधी निळकंठ जाधव यांचा रातोळी येथील रोकडेश्वर महाराज यात्रेचा विशेष रिपोर्ट. नायगाव तालुक्यातील रातोळी येथील लोकडेश्वर संस्थेच्या ग्रामदैवत श्री रोकडेश्वर महाराज यात्रेचा भव्य शुभारंभ 1 फेब्रुवारीला झाला. पहाटे अभिषेक व पूजा, सकाळी 9 वाजता पालखी मिरवणूक आणि रात्री 12 वाजता नयनरम्य आतषबाजीने यात्रा सुरू झाली. दुसऱ्या दिवशी 2 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता भव्य कुस्ती दंगल शांततेत पार पडली. अखेरची मानाची कुस्ती 11,111 रुपयांची होती, ज्यात मराठवाड्यातील अनेक पैलवानांनी भाग घेतला. उद्या 3 फेब्रुवारीला श्री सद्गुरू नराशाम महाराज विद्यालयात लोककला व लावणी महोत्सव होणार आहे. या यात्रेत नायगाव तालुका व नांदेड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहेत. शिवराज पाटील, विश्वंभर पाटील, नंदू पाटील, विजय पाटील, राहुल पाटील, शिवाजी पाटील, गजानन पाटील, बालाजी पाटील, संदीप पाटील, विलास मावलगे, जी रातोळीकर, मधुकर पा जाधव, साईनाथ पा जाधव, मोक्षद्रा व गावकरी यांनी यात्रेकऱ्यांचे उत्साहाने स्वागत केले. मांजरम परिसरातील नागरिकांनीही सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेतला. सरपंच, उपसरपंच, समस्त गावकरी व ग्रामविकास अधिकारी जी रातोळीकर यांनी पंचक्रोशीतील व तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांना लोककला लावणी महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. नमस्कार. बातमीला बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. महाराष्ट्रसह जिल्ह्यातील चालू घडामोडी पाहण्यासाठी